हाय माया, हाय, कशी आहे तू? बरी आहे. ये हो. सो आज आमची सवारी कुठेतरी चालली आहे. ते मायराने एक रील बघितली आणि त्या रील मध्ये एक टायगर बघितलं, तर तो टायगर तिला बघायचा आहे. तर तो टायगरची रील काय आहे आणि कुठे जातोय आम्ही ते तुम्हाला आता तिथे गेल्यानंतरच कळेल, है की नाही? तर ती रील पाठून शेवटी आज म्हटलं जाऊया आपण वेळ काढून, तर आपण तिकडे जाऊया आणि मग तुम्हाला सगळं तिथे गेल्यानंतर कळेल की आपण कुठे आलो, की नाही? चला. आणि बाय द वे श्वेता फिट अँड फाईन आहे, मस्त पैकी टना, एकदम व्यवस्थित आहे, हेल्दी आहे. टनाटन बोलायचं होतं. हा, टनाटन आहे. काय म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक कमेंट्स मध्ये विचारतात तर श्वेताची तब्येत कशी आहे, काय आहे, तर सगळं मस्त व्यवस्थित आहे. आणि बेबी खूप लात मारते. खूप मायराचा, आणि मायरा जेव्हा पण बेबीला हाक मारते तेव्हा मायराचा आवाज समजतो. येस. आणि एकदा मम्माने काय केलं की कोण उडी मारते असं टंकाने एकदाची देऊन दिली लात. येस. चला, तर आपण जाऊया, है की नाही, त्या ठिकाणी. मंडळी, तुम्हाला आठवत असेल की साधारण तरी महिना 2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, घाटकोपरला ते होर्डिंग पडलं होतं. तर ते अजूनही ते पेट्रोल पंप बंदच आहे आणि ते अजूनही तिकडेच सगळे जे पडलेलं आहे ते सगळं तिथेच आहे अजूनही. तेव्हा तर पाहिजे ना, ते हवा आली होती आणि पडलं होतं ते. 2 तासाचं वादळ. 2 महिने झाले असेल ना, 2-3 महिने है ना. चला. बरं मंडळी, आम्ही जिथे कुठे आहे ते कसं आलो, काय आलो हे तुम्हाला नंतर सांगू. आम्ही आत्ता आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आहे आणि ही ती जागा आहे जिथे आत्ता जे लग्न झालं, दी अंबानी वेडिंग्स, तिथे आपण आहे आता. सो वी आर एक्सप्लोरिंग दिस. Yeah, it is. How we have come here आणि ते काय कसं आहे, आपण हे इकडनं बाहेर गेल्यानंतर खायला इकडे इज इट, इथे खायला आहे पण हे मिळते कुठे? अच्छा, बनारसी घाट. हे बघ, इकडनं काय पाहिजे का तुला? सो इथे आतमध्येही अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही चांगले चांगले फोटोज काढू शकतात. ही एक आर्ट रूम आहे जिथे तुम्ही फोटो काढू शकता. असंच आपण एक्सप्लोअर करूया. बाय द वे, ही ॲक्च्युली आहे ना, हे सगळं नैनीनं ॲक्च्युली हे बांधलं आहे. हो हो. सर्वात बेस्ट. थँक्यू. चला. खूप आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आणि ज्यांनी महाराजचा पहिला सिनेमा बघितला तशी काही मंडळी आपल्याला भेटतात, की नाही? चलो, आपण एक्सप्लोर करूया जागा अजूनही काय. चला, एक्सप्लोर करूया आपण अजूनही काही जागा. टायगर बघायला आलो. हा, तो टायगर इकडे आहे का? वा 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 वा. येस, हिअर इट इज. सो हा टायगर बघून आम्ही इथे आलेलो आहे. टायगर हिअर इट इज. टायगर, हात लावायचा ना बाबू. हा, हे बघ इकडे उभी राहा मायरा, यांचा फोटो होऊ दे, मग आपण यांच्यावर काढू. सो हा तो टायगर आहे जो बघण्यासाठी मायरा इथे आली आहे.
येईल. हॅलो. तिकडे पण आहे बेबी पण. काय दाखव. सॉरी. आय एम ऑन फोटो. आणि इकडे आमच्या डॅडी फोटोग्राफर आणि आमच्या मॅडम. आणि इथे हे टायगर. स्ट्रक्चर मस्त आहे पण जागोजागी इतकं नाजूकाने केलंय बघा मम्मा. आता टायगर बघितलेला आहे, ज्याच्यासाठी आपण इथे आलो तो टायगर बघितलेला आहे. आणि आपण हो आणि आपण आता एक्सप्लोअर करूया अजूनही काही जागा इकडची. हे काय आहे? अच्छा इकडे आहे का ते? कूपन माझ्याकडे आहे. आता बाहेर पडूया. आणि इथे आपण आलेलो आहे दुसरं एका झाड लावलेलं आहे, आर्टिफिशियल झाड लावलेलं आहे मंडळी. कठपुतलियों की दुकान, सिद्धी लाईट शॉप, राजस्थान फील आहे. हा लस्सी घेऊन घेतो बाबा इथे. पकड एक मिनिट. बरं मंडळी, हे सगळं आहे ना हा सेट आहे बाय द वे. शूटिंगच्या याच्यामध्ये आपण मूवीचा सेट आपण जसा उभारतो तसा हा सेट आहे. आणि आपण आधी एकदा आलो होतो इथे वरती जिओच्या बँक्वेटमध्ये. रौनकचं वेडिंग होतं त्यावेळेला आलं तेव्हा आपल्याला माहिती होतं की हे मार्बल आणि फ्लोअर होतं. हो, त्यामुळे आत्ता ह्यांनी लोकांनी हे सगळं जे केलं ना हे सगळं सेट उभारलं आहे. आणि असं फील केलं जातं आहे की हे बनारस घाट आणि ते सगळं तिकडनं असं ती थीम ठेवलेली आहे इन शॉर्ट. हां बेटा काय इथे साडीज पण आहेत. हो शॉल आहेत. उषा पण उशी पण आहे विकायला इकडे. चला पावभाजी नाही काय टमाटर चाट. टमाटर की चाट. आम्ही दहीवडा खाल्ला. लस्सी मलाई काय टोस्ट. हां मलाई टोस्ट. हां लस्सी मला पण नाही आवडली. माहिती आहे का सगळ्यांना ऑलमोस्ट संपत आलेलं आहे ते हे जे आहे ना चाट. हे आता नशिबाने एक राहिलेलं आपल्याला. पावभाजी टमाटर की चाट. पावभाजी अंबानी पाव. अंबानी पाव.
बाबू इथे खाली थांब 1 मिनिट. ते सांडलं होतं नाही ऍक्च्युली. हे ना सेट कसं बांधतो. या व्हिडिओ बघतो छान छान. थँक्यू. आणि असं माझं आहे की काही ह्याच्यात तुम्ही जेव्हा खालच्या फ्लोअरवर असाल याच्या खालच्या फ्लोअरला तर तुम्हाला आर्टवर्क्स बघायला मिळतील. आता आपण आहे जिओ वर्ल्ड प्लाझा आहे तिथे आपण आता आहे आणि हे दोन्ही पण ना बाजूबाजूला इंटरकनेक्टेडच आहे. जिथे आता ते नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये जिथे होतो आपण, जिथे तिथे लग्न झालं त्याला जस्ट एक्झिस्टन्स एक असं पासवे आहे. हे काय आहे पॉट्री बान किड्स. बरं इथे हे जे आहे ना जिओ वर्ल्ड प्लाझा आहे इथे फक्त इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. नॉर्मल जे लोकल ब्रँड्स आहेत ते नसतात. येस तर मंडळी तुम्ही बघितलं आम्ही ते अंबानी वेडिंगचं जे डेकॉर होतं ते बघायला गेलो होतो आणि तुम्हाला म्हटलं की नंतर बाहेर आल्यानंतर सांगू की कसं होतं किंवा काय होतं ते. तर ऍक्च्युली हे BKCला आहे आणि NMSC म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये तुम्ही मॅपवर टाकलं तर तुम्हाला सापडेल. एंट्री गेट ह्याची गेट नंबर 18 आहे. बरं आतमध्ये जायचं ना 2 गोष्टी आहेत. एक खरं तर ऍक्च्युली हे फ्री ऑफ कॉस्ट आहे बट ते सगळं डिपेंड करतं तिकडे जो क्राऊड येतो त्याच्यावर सगळं डिपेंड करतं की तुम्हाला ती एंट्री कशी मिळते. बिकॉज हा बोल. आणि तिथे एक 6 महिन्यापर्यंत दशावतार शो पण आहे. हा आता हे जे बोलते ना तुम्ही तिकीट्स काढून पण आतमध्ये जाऊ शकता. तिथे वेगवेगळे शोज आहेत. दशावतार आहे, नंतर भक्ती, द आर्ट ऑफ लिव्हिंग असे बरेचसे शोज आहेत. तर हे तिकीट्स जेव्हा तुम्ही बुक माय शो वरनं तिकीट्स काढता तर तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस आहे त्या सगळा जो डेकॉर आहे तो बघायला. आताच्या परिस्थितीमध्ये 28 जुलैपर्यंत ते सगळं डेकोर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांना आतमध्ये बघण्यासाठी. पण आतमध्ये जायच्या वेळेला जर आतमध्ये खूप गर्दी असेल तर ते अलाउ नाही करत. त्यामुळे एका पॉइंटमध्ये ते जर म्हणतात की फ्री ऑफ कॉस्ट आहे तर फ्री ऑफ कॉस्ट आहेच आहे बट ऍट द सेम टाइम तिथे तुम्हाला पैसे पण काही द्यावे लागतील इन केस तुम्हाला एंट्री नाही मिळाली तर. आम्ही जेव्हा काल गेलो तर तेव्हा आम्ही ते बुक करायला बघत होतो दशावतार आणि काय भक्ती हे 2 शो. कारण आता माझ्या मध्ये आज आपला व्लॉग जाईल ना तर उद्याच्याच एकच दिवस आणि उद्या संडे असल्यामुळे डायरेक्ट एंट्री मिळणार नाही. तुम्हाला जर जायचंच असेल ना तर लवकर जा बिकॉज एकदा 3-4 नंतर ना खूप क्राऊड होतं आणि मग तिकडे सिक्युरिटी रिझन्समुळे ते गेट्स बंद केले जातात. फ्री ऑफ कॉस्ट आहे बट ऍट द सेम टाइम इट ऑल डिपेंड्स अपॉन दी क्राऊड. त्यावेळेला तिकडे क्राऊड कसं आहे आणि मग तिकडचे मग ते लोक डिसिजन घेतात की आपण आता आतमध्ये कोणाला सोडणार नाहीये. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पण क्राऊड खूप होता बट लकीली त्यांनी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सोडायला तर त्यांनी आपण आतमध्ये गेलो. त्यांनी रिक्वेस्ट आमची एक्सेप्ट केली. आणि आम्ही जेव्हा गेलेलो आमची स्कूलची ट्रिप गेलेली तेव्हा आम्ही पहिले तर आम्ही अख्खं मुकेश अंबानी कल्चरल सेंटर फिरलेलो म्हणजे जे काही मॉल्स आहे ते फिरलेलो आणि त्याच्यानंतर तिथे आर्टचं पण काही आहे ते पण लहान मुलांना बघायला पण खूप चांगलं आहे. आम्ही बघून आलेलो ते पण खूप चांगलं आहे. वेगवेगळ्या पेंटिंग्स आहे आणि आम्हाला एकदा घेऊन गेलेले जिथे आम्ही हात लावू शकत होतो. ते बलून्स होते इथे तिथे हेवन ते सगळीकडे बलून्स होते. आम्हाला असं नाही की येस ही जे बोलते ना त्यांच्या स्कूलची फील्ड ट्रिप गेली होती नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला. तर तेव्हा त्यांना ते सगळं एक्सप्लोर केलं होतं. जिओ वर्ल्ड प्लाझा तिकडे त्यांना दाखवलं होतं तर ते ती बोलते आहे.
ओके. आता तिथे जेव्हा एंट्री करतो ना तर तुम्ही जर गाडी घेऊन गेलात 4 व्हीलर तर तिथे 4 व्हीलरचे पार्किंग चार्जेस आहेत. इट इज 300 रुपीज. एकदा आतमध्ये एंट्री केल्यानंतर मग तुम्ही बिंदास काही पण एक्सप्लोर करू शकता. तिथे कोणाला काही असं रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तिथे फूड काउंटर होते, चार्ट्स काउंटर होते, ते आपण तिथे एक्सप्लोर केलं. तो जो पॅसेज होता जो आम्ही एक्सप्लोर करत होतो तो एंट्री पॅसेज आहे. म्हणजे लोक गेस्ट जे येत होते तिकडनं तो सगळा एंट्री पॅसेज होता. बनारस थीम, राजस्थानी थीम, अशा सगळे ते थीम्स तिथे हे बनवले होता. आणि वरती बँक्वेट्समध्ये ते लग्न होतं. आपल्याला तिथे बँक्वेट्समध्ये आतमध्ये जायला तर नाही मिळालं, बट आपण तो जो एंट्रीचा जो परिसर आहे जिथे ते सगळं लोक गेस्ट येत होते, इंटरनॅशनल गेस्ट, तर त्या परिसरामध्ये आपण ते सगळं एक्सप्लोर केलं. आणि तिकडनंच लागूनच जिओ वर्ल्ड प्लाझा आहे, तिकडनं लागूनच त्या ह्याच्या इकडनं, तिकडनं मग तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता, है की नाही. येस. तर ज्यांना कोणाला एक्सप्लोर करायचं असेल तर उद्याचा एकच दिवस आहे. आता आज ब्लॉग येईल दुपारी 1:30 वाजता आणि उद्या एकच दिवस आहे 28 तारखेला. आणि नंतर ते लोक ते सगळं ते डिस्मेंटल करणार आहेत. ओके. त्याच्यानंतर शोज तर असणार आहेत, बट तेव्हा तुम्हाला डेकोर बघायला नाही मिळेल. आणि त्या शोजचं काय 199 तिकीट पण कमी आहे, असं काही एवढं हे नाही. पण लवकर गेलात तर गरज नाही ते पण. तुम्ही लवकर जा, लवकर गेला तर तुम्हाला डेफिनेटली एंट्री मिळते फ्री मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन डेफिनेटली गो अँड एक्सप्लोर दॅट प्लेस. म्हणजे बघण्यासारखं आहे ते जे डेकोर त्यांनी जे केलं होतं ते, है की नाही. हा. आणि तिथे काय पॉपेट्स वगैरे पण होते, पॉपेटचे दाखवतात त्याच्यातले डॉल्स, आणि बघायला खूप छान आहे. मला तर खूप मजा आली. छान. मला तर टायगर बघण्यासाठी खूप इंटरेस्ट होतो, सो आम्ही तिथे गेलो होतो तो टायगर तिला बघायचा. आणि म्हणजे काय फ्लॉवरचं कोणी काय करणार पण नाही, तसं त्यांनी क्रिएटिव्हिटीने म्हणजे बनवलंय. ते असं आहे की ती मूर्ती आहे पण ती अशी प्रॉपर मूर्ती होती. टायगर वगैरे आपण अशी गणपतीची मूर्ती करतो ना तशी ती एक हे होतं, पण त्याला ते फ्लॉवरनी सजवणं, त्याचे कलर इफेक्ट्स हे ते सगळं खूप छान होतं. मला बघायला खूप आवडलं. आणि ती जी मोठी एलिव्हेटर होती ती बघायला मला खूप मजा आली. तिथे एक एलिव्हेटर होती, आपण ते मागच्या एका ब्लॉग मध्ये पण टाकलं होती. वर्ल्ड लार्जेस्ट पॅसेंजर एलिव्हेटर आहे तिथे त्या ह्याच्यामध्ये एनएमएससी मध्ये, है की नाही. येस. तर काय तुम्ही नक्कीच जाऊन बघा, तुमच्या मुलांना ते आवडेल, ते डेकोर बघायला आवडेल. छोटी छोटी मुलांना ते दाखवा तुम्ही ते की कसं काय होतं ते, की नाही. येस. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता आपण जे झूम मीटिंग करतो आहे तर त्याचे पण आपण ऑलमोस्ट आता सगळं झालेलं आहे फायनल. आपण लिंक्स पण शेअर करतो आहे झूम लिंकचे. तर सकाळी 10 वाजता आपण एक काय म्हणतोय नो हाव करतोय हेल्थ इन्शुरन्सवरती. ओके. तर जेणे कोणी तो ब्लॉग बघितला नसेल, ज्या ब्लॉगमध्ये आपण सगळं बोलत होतो, ब्लॉगचे डिटेल्स आपण इथे टाकू, थंबनेल पण टाकू. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे. तर ज्यांना कोणालाही त्या झूम मीटिंगमध्ये एनरोल करायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठे काही चार्ज नाही. इट इज जस्ट टू तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी की इंडस्ट्री कशी आहे, टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत, इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करू, है की नाही. आणि जर ज्यांना अजूनही करायचं असेल त्यांनी आज 6 वाजेपर्यंत नक्कीच हे करा. येस. तो फॉर्म फिल करा. येस. आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये लोकांना हे करू, एनरोल करून आणि ते लिंक्स त्यांना पाठवत जाऊ. ओके. अजून एक गोष्ट पेंडिंग आहे, मायराचा फर्स्ट डे ऑफ स्कूल. येस येस येस. तर मायराचा फर्स्ट डे ऑफ स्कूल शूट केलाय, बट तुम्हाला जी माहिती द्यायची होती रिगार्डिंग व्हेरियस बोर्ड्स, तर त्या संदर्भामध्ये तो मला वेगळा शूट करायचा आहे. बट या काही दिवसांमध्ये खूप काही गडबड चालू आहे, मीटिंग चालू आहेत, या झूमची पण सगळी तयारी आहे. तर ते वेगळं व्यवस्थित शूट करून मग आम्ही तुम्हाला तो ब्लॉग शेअर करू, की नाही. आणि मला फर्स्ट डेला खूप मजा आली. आणि उद्याच्या झूम मीटिंगचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच बघायला. त्यानंतर भरपूर काही आहे, त्यानंतर भरपूर कोणाला तरी भेटणार आहे, जाणार आहे, कुठेतरी तुम्हाला बघायला लवकरच काहीतरी मिळेल, की नाही. चला, तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. परत काय काय ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर. बाय. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू